भरले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्यायालयानं पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। सोलापूर येथील नागनाथ कृष्णा भरले वय 44 राहणार मुक्काम पोस्ट सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांचा मुलगा प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्राजक्ता प्रमोद गायकवाड, अर्चना प्रमोद गायकवाड, श्रीधर प्रमोद गायकवाड राहणार राघवेंद्र नगर सैफुल, विकास जानराव राहणार माशाळवस्ती, प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर, अनिल शिवाय राहणार माशाळवस्ती यांच्या विरुद्ध भादवी कलम 302, 120 व 201 आणि 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याचं आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश SR सातभाई यांनी दिले। थोडक्यात हकीकत अशी की मयत प्रवीण भरले हा 30 जूनला बेपत्ता झाला। फिर्यादीनं बेपत्ता झाल्याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली। दिनांक 2/7/2021 ला मौजे नंदूर तालुका उत्तर सोलापूर येथील रखमाजी जाधव यांच्या विहिरीत प्रवीणचा मृतदेह आढळला। प्रवीण याला पोहता येत नव्हतं, कोणतंच व्यसनही नव्हतं। 30/6/2021 रोजी मयत प्रवीण याचा चुलत भाऊ अविनाश याच्या मोबाईलवर फोन आला। यावेळी मला किडनॅप केले असा आवाज आला आणि फोन कट झाला। या घटनाक्रमांवरून प्रवीण याचा संशयास्पद मृत्यू, शांत डोक्यानं कट रचून पुरावा नष्ट केल्याप्रकरणीची तक्रारी फिर्याद नागनाथ भरले यांनी दिनांक 3/2/2022 रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे आणि पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा यांच्याकडे दिलेली होती। समाधानकारक कारवाई पोलिसांकडून झालेली नव्हती, त्यामुळे फिर्यादीनं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली। यावर सुद्धा समाधानकारक कारवाई न झाल्यानं फिर्यादीने ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आणि याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश SR सातभाई यांच्या कोर्टासमोर झाली। यावेळी फिर्यादीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता 156(3) प्रमाणे युक्तिवाद केला। फिर्यादीच्या वकिलाचा युक्तिवाद आणि प्रकरणाचं गांभीर्य घेऊन न्यायालयानं आरोपी विरुद्ध शांत डोक्यानं कट रचला आणि खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केलेत। या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर आणि ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर यांनी काम पाहिले।